गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? चला तर मी सकाळी सकाळी उठली आणि रोहन तर अजून काय उठले नाही. रोहन अजून झोपलेलं आहे. मग मी सकाळी उठली होती, चालू होतं थोडंसं आवरलं. जरा सॅटर्डे संडे असले की आमचं सगळ्याच गोष्टींना थोडं इकडे तिकडे होत असतं थोडं. सो आता हे जिरं धण्यावालं आणि ओवावालं पाणी उकळत ठेवलं, ते बॉईल होते तोपर्यंत खूपसं रोहन उठते. चला तर रोहन उठले. सो आपण करूया शेकची तयारी. काल रात्री ना मी बदाम भिजत टाकायला विसरले होते. सो आज मी सकाळी उठल्यावर थोडंसं कोमट पाण्यावर, म्हणजे माझी इंडक्शन गरमच होती ना, त्याच्यावरच ठेवली होती वाटी आणि त्यातच बदाम भिजत टाकले होते. सो ते थोडेसे सॉफ्ट झाले इतपत की त्याचं साल वगैरे निघतं आहे. सो ते करून घेते. ते थोडेसे हार्ड असेल आता, बिकॉज जास्त काही सोक नाही झाले ते. सो म्हणून सगळ्यात पहिले ते बारीक करून घेते बदाम आणि मग बाकी त्यात पल्प वगैरे टाकून मँगोचा. सणाचं तुमच्यासोबत बोलता बोलता बदाम सोलून झाले माझे. मी आता पहिले हे बदाम ग्राइंड करून घेते आणि मग बाकी गोष्टी त्यात ॲड करते. ही सुद्धा मी विसरली होती रात्री टाकायची. सो मी ती आता सकाळी टाकली दुधात भिजत. गुड मॉर्निंग. तर आज रविवार आहे आणि आज आपल्या जिमला आहे सुट्टी. तर आपण उठलोय 10:30 वाजता आणि त्यानंतर आपण आवरलं आणि त्यानंतर आता सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपण रोज येताना जिमवरून येताना दूध घेऊन येतो. तर आज आपण जिमला नाही गेलो, त्यामुळे आता आपल्याला पहिले घेऊन यावं लागेल दूध. चला तर मग आपण जाऊयात आणि दूध घेऊन यावं. तर आता आपण पिऊयात जिरा पाणी. जिरा पाणी हेल्थसाठी जिरा पाण्याचे खूप बेनिफिट्स आहे. जसं की पोट साफ होतं आणि अजून काय होतं, थंड असतं. त्याने शरीरातली जी उष्णता आहे ती कमी होते. सो त्यासाठी जिरा पाणी घेतलं पाहिजे. आणि इकडे आहे शेक. आपला आहे मँगो शेक. त्यातच कपडे सुकत टाकले होते आणि आता लगेचच एकदम व्यवस्थित वातावरण होतं आणि लगेच पाऊस सुरू झाला. काय वातावरण आहे, असा छान असा मातीचा वासही येतोय आणि इतक्यात खाली ओलाही केलाय त्याने पूर्ण रोड. इतक्या 2 मिनटं बघा, तुम्हाला दिसत असेल पाऊस. छान असा पाऊस पडतोय. पण ठीक आहे, आता सध्या गरज आहे खूप जास्त पावसाची लोकांनाही. सुरू झाला आहे, डायरेक्ट पाणी वाहायला लागलंय खालून. हे बघा, चला तर आम्ही बसलोय मूवी बघायला. चला तर मूवी झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना लागली होती भूक. सो आम्ही सगळं गेलो होतो, म्हणजे आम्ही खूप सारा रील बघितला कॅम्पचा बर्गर व हिंजवडीत. सो आम्हाला ते ट्राय करायचं होतं. सो हे बिग ब्रदर म्हणून त्यांनी चालू केलं आहे हिंजवडीत. सो आम्ही ते ट्राय करायला आलो होतं. बट इथे ना खूप जास्त आवाज वगैरे होता. सो आम्ही सगळ्याचं पार्सल घेतलं आणि घरी गेलो होतो आणि रिव्ह्यू तुम्ही ऐका रोहनच्या तोंडात. जम्बो बर्गर, जम्बो सारी जॉली जम्बो बर्गर आहे आणि ते मिनी वाले तर खूप छोटे छोटे आलेले आहे बघा, असे आलेले आहे. आणि टिक्की लाईट झाली का रे? जाळली. त्याने दिलेला आहे आणि आम्ही चीज पिझ्झा पण घेतला होता. अब मजा है, देख भाई उस सीन में मजा है. थोड़ा सा पुढं कर रहे ते काय दिसताना. हे असा चीज पिझ्झा. वाव. मैदानी व्हेजीस दिला त्याच्यात. असा चीज पिझ्झा आहे. ठीक है गाइस, चलो खाते हैं गाइस. आणि लोकांचं केशव आहे. आपण काय शाम में करूया? चलो यार अंदती. बर्गर सारखा नाही, सॉरी कॅम्प सारखा नाही. मेओ तुला काय वाटतं? स्टॉकमध्ये
Thank you for watching. Like, share and subscribe.